नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, FDI चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरती काल कोर्टानं ताशेरे मारलेले आहेत. तर का मारले गेले ताशेरे? तुकाराम मुंढे एवढं चांगलं काम करणारा व्यक्ती, त्याच्यावरती का कोर्ट भडकलं? म्हणजे काहीतरी गोलमाल असेल का? मग हे कारवाईच्या नावाखाली पैसे लोटण्याचा धंदा सुरू झालाय का? मोठमोठ्या संस्थांवरती धाडे टाकायचं, पत्र काढायचं आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं, असं सुरू झालंय का? मग नेमकं का कोर्ट काय म्हटलं, ह्या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. कोर्ट कसं भडकलं, कोर्ट काय म्हटलं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुकाराम मुंढे यांच्यावरती कोर्ट का संतापले. त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. आता गेल्या आठवड्यापासून FDI ची म्हणजेच तुकाराम मुंढे यांच्या विभागाची धडक कारवाई महाराष्ट्रावर सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी एक व्यक्ती कोर्टामध्ये गेला. त्याने कोर्टात दावा दाखल केलाय की हे आमच्यावरतीच का, इतरांवरती का कारवाई नाही, असा दावा दाखल केला. आणि त्याच्यामुळं कोर्टानं आता बरंच काय सांगितलेलं आहे. तर आता सुरुवातीला तुकाराम मुंढे यांनी आजवर ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या कारवाया बघू. म्हणजे दूध संस्थेवरती किती केल्या, इतर कशावरती कुठं किती केल्या, किती लोक अटक केली. आता ते पहिलं आपण तुकाराम मुंढे यांच्या ज्या कारवाया आहेत त्या बघू. म्हणजे छोट्या छोट्या कारवाया बघू, छोट्या छोट्या बारक्या ज्या कारवाया केलेल्या आहेत. त्यांनी FDI च्या आयुक्तपदी 25 मे 2026 ला पदभार स्वीकारला. एक आक्रमक चेहरा, आक्रमक ओळख अधिकारी म्हणून संबोधलं जातं. 21 वर्षात 25 बदल्या त्यांच्या झालेल्या आहेत. FDI चे आयुक्त आजपर्यंत जे झाले त्यांनी काय कुठं सणासुदीलाच फक्त कारवाई करायची, इतर वेळेस कारवाई करत नव्हते. तर तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 1200-1250 धाडे राज्यभर पडलेले आहेत. त्यात 900 धाडे पहिल्याच महिन्यात टाकल्या त्यांनी. एका महिन्यात पदभार हाती घेतला की 235 जणांवरती FIR दाखल केले, म्हणजे गुन्हे दाखल केले. आणि 40 जणांना अटक केली. त्यामध्ये 40 लोकांना अटक केलं गेले. 450 लोकांना, 450 लोकांना अटक केले. त्यामध्ये 56 हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द केले. हे छोट्या छोट्या कारवाया. 34 कोटीचा बेकायदेशीर पान मसाला, गुटखा वगैरे वगैरे ते सगळं ताब्यात घेतलं. आता गुटखा आणि तंबाखूच्या विरोधात सुद्धा त्यांनी मोहीम राबवलेली आहे. 36.66 कोटींचा बेकायदेशीर गुटखा पान मसाला जप्त केला. 3 दिवसामध्ये 53 धाडी टाकल्या. 34 ठिकाणी गुटखा विक्री आढळली, तर त्यात सुद्धा 33 लोकांना अटक केलेली आहे. आता मुंबईत 19 आस्थापना सील केली, 19 जणांवरती FIR दाखल केली. गुटखा माफिया विरोधात MCOCA लावण्याची मंजुरी दिली. म्हणजे त्यांना सोडायचं नाही 2-3 वर्ष. जे गुटखा पटका विकतात हे बारके झाले ना, छोटे छोटे झाले ना गुटखा विकणारे, म्हणजे टपऱ्या फापऱ्यामध्ये. पण गुटख्याचा मेन मालक आहे, कंपनी आहे किंवा मेन जो आहे, तर त्याच्यावरती कारवाई केली जाते का? तर सध्या तर अजून नाही. आता दुग्धजन्य पदार्थावरती कशावर कारवाई केली बघा. बनावट दूध, पनीर, मावा, या सगळ्यांवरती कारवाई केली. पण ती कारवाई कुठं झाली? फक्त आणि फक्त दुकानात. मग दुकानात कारवाई झाल्यानंतर त्याचा धागा दोरा हा डेअरी पर्यंत जायला पाहिजे होता, पण तिथपर्यंत गेलेला नाही. तर गोर्स भांडार वर्ध्याला बघा 25.86 लाखाचा असुरक्षित साठा जप्त केला, सील केला. आता हायकोर्टानं हे सगळं बेकायदेशीर ठरवलंय. हेच सगळे लोक हायकोर्टामध्ये गेलेत. आता ते सुद्धा तुम्हाला सांगतो की हायकोर्टाचं काय झालं पुढं काय. आता तेल, आईस्क्रीम, आर्टिफिशियल पिकवलेले आंबे, याच्यावरती सुद्धा धाडे टाकलेले आहेत. त्याचबरोबर 27 मे एक युनिट सील केलं, तिथं सुद्धा 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दारू आणि मेथेनॉल ह्याच्यावरती सुद्धा कारवाई केली गेली. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जे विषारी दारू आहे, त्या विषारी दारूने 18 जण मृत्युमुखी पावले. त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करून ते सुद्धा सील केलं. आता भंडाऱ्यात 6000 किलो
जहरीलं मेथनॉल जप्त केलं. 938 दारू परवाने असलेली दुकानांची तपासणी केली. आता डी म्हणजे औषध, हे झालं अन्न, अन्न आणि औषध असं खातं त्यांच्याकडे आहे. तर एसीली 150 ते 300चं 2.45 कोटीचा स्टॉक जप्त केला. सगळ्यात अगोदर रामदेव बाबाच्या ब्रँडवरती कारवाई केली, त्यामुळे तुकाराम मुंडे चर्चेत आले. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी महाराष्ट्राला हवा आहे, देशाला हवा आहे. लोकांना वाटलं की तुकाराम मुंडे सारखी माणसं 10-12 अजून आयुक्त असायला हवी ती. आता सौंदर्य प्रसारणावरती सुद्धा कारवाई केली. तर रामदेव बाबाच्या पतंजलीवरती धाडशी कारवाई केली गेली आणि रामदेव बाबाच्या पतंजली नंतर तुकाराम मुंडे हे चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवरती कारवाई करायला सुरुवात केली. सौंदर्य प्रसाधनांवरती सुद्धा कारवाई, दिशाभूल करणाऱ्या, दावे करणाऱ्या आणि विना परवाना ब्युटी प्रोडक्ट्स वरती छापे टाकले. ते जाहिरात करणाऱ्यांना सुद्धा नोटिसा काढल्या की तुम्ही जर खोट्या जाहिराती करताल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टाकू. त्यामध्ये सुद्धा 34 लाखाचा माल जवळपास जप्त केला. सातारा कराडमध्ये सुद्धा 29 लाखाचा साठा जप्त केला. नवीन नियमावली आणली हॉटेलांसाठी, ढाबे हॉटेल यांना नवीन नियमावली आणली. ग्राहकांना मोफत पाणी देणं बंधनकारक केलं. मेनू, कलर, अर्लंजन, व्हेज नॉन व्हेज हे स्पष्टपणे लिहावं असं सुद्धा हे केलं. पॅकेजिंग मध्ये वर्तमानपत्रावरती अन्न देण्यास बंदी केली, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आपल्या कॅरी बॅगामध्ये द्यायचं नाही. तसंच कर्मचारी तपासणी, जिथं कामाला कर्मचारी आहेत त्यांची तपासणी बंधनकारक केली. तक्रार यंत्रणा हे सुद्धा ठेवायला सांगितलं. एफडीआयची अधिक बघा कारकीर्द, म्हणजे तुकाराम मुंडेंनी अपंग कल्याण विभागाला असताना 316 अधिकाऱ्यांवरती बनावट कागदपत्राच्या आधारे नोकरी लागली म्हणून कारवाई केली होती. आता त्यांनी सोलापूरला सुद्धा कलेक्टर असताना, जिल्हाधिकारी असताना कारवाई केल्या होत्या. आता ह्या झाल्या सगळ्या छोट्या मोठ्या कारवाया, आणि ह्या छोट्या मोठ्या कारवायामधलाच एक जण कोर्टामध्ये गेलेला आहे, हायकोर्टामध्ये, आणि तिथं याचिका दाखल केलेली आहे की आमच्या छोट्या छोट्या उद्योगांवरती कारवाई केल्या जातात, मात्र मोठ्या जे डेअरी आहेत महाराष्ट्रातल्या त्या एका बी डेअरीवरती का कारवाई केली जात नाही असं सांगण्यात येतं. तर आता दुग्धजन्य पदार्थ म्हणजे डेअरीवरती कोणत्या कोणत्या कारवाई केली का, किंवा गुराळावरती कारवाई केली का, ते सुद्धा आता आपण बघूया. आता दूध आणि बघा भंडारा जिल्ह्यातल्या एका डेअरीवरती कारवाई केली होती. तिथं बनावट दूध, पनीर हे जप्त केलेलं होतं. त्यांनी कारवाया अनेक केल्या. आता मंचर मधल्या एका डेअरीवरती कारवाई झाली, पण ती डेअरी विरोधकाची आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सत्ताधारी पक्षात जी लोक आहेत ती त्यांची ती डेअरी नाही असं म्हटलं जातं. तर आता हे सगळं प्रकरण झालं. तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या एकाही मोठ्या डेअरीवरती अजून धाड टाकलेली नाही. मंचरमध्ये एका डेअरीवरती धाड टाकली, त्यात अमित साळुंके म्हणून नावाचा एक माणूस आणि अजून 2-3 लोक त्यामध्ये अटक करण्यात आली होती. आणि त्यांचं पुढं काय झालं, जे तिथं जी अटक करणारी लोक जी होती त्यांना अटक केलं, त्याचे धागेदोरे म्हणले मोठ्या डेअरीपर्यंत येऊन ठेपले, सोनाईपर्यंत येऊन ठेपले. आता महाराष्ट्रामध्ये डेअऱ्या किती आहेत, तर अनेक डेअऱ्या आहेत, आणि त्या डेअऱ्यांमधले म्हणजे त्या डेअऱ्यांवरती अद्याप कारवाई झालेली नाही, म्हणजे तिथं भेसळ होत नाही असं काहीच म्हटलं जातं. मात्र त्यावरनं बघा जे भेसळ वाढते ही नेमकी भेसळ कोण दूध डेअरी करते का नेमकं कोण करतंय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे जर दूध डेअऱ्या जर भेसळ करत असतील तर त्यांच्यावरती नक्की कारवाई झाली पाहिजे. मात्र त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही. कारवाई ही छोट्या छोट्या व्यावसायिकांवरती केली जाते असं काही जणांचा आरोप आहे. आता महाराष्ट्रातल्या डेअऱ्या किती आहेत त्या मोठ्या मोठ्या, आणि दुधाचं जे संकलन होतं तर ते महाराष्ट्रामध्ये किती होतं ते सुद्धा आपण थोडं जरा त्याच्यावरती सुद्धा नजर टाकू. बघा तर महाराष्ट्रामध्ये फूड आणि प्रोसेसिंग असं वेगवेगळे 2 भाग आहेत. म्हणजे काय डेअऱ्या
फक्त दूध घेतात, पॅकिंग करतात आणि पॅकिंग विकतात आणि पावडर तयार करतात, असे काय आहेत. आणि काही डेअऱ्या महाराष्ट्रामध्ये दूध घेऊन त्याच्यावरती बाय प्रोडक्ट करतात. म्हणजे जसं की पनीर, दही, ताक, लोणी, ह्या सगळ्या प्रोडक्ट हे आलं दुधापासून बनवणारे. तसंच चॉकलेट, आईस्क्रीम हे सगळं बनवणारे प्रोडक्ट. तर महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था आहेत 13,272. याच्यामध्ये 8,70,000 दूध उत्पादक आहेत जोडलेले. त्यापैकी 27% महिला आहेत आणि 43.41% दूध संकलन करतात. सहकारी डेअऱ्यांची क्षमता आहे 145 लाख लिटरची. बघा, एफडीआयच्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये महाराष्ट्रामध्ये 4,169 सहकारी डेअऱ्या दूध संकलन करत आहेत. आता एकूण दूध संकलन केंद्र किती आहेत? 76 सहकारी संस्था, म्हणजे दुधाच्या ज्या डेअऱ्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या 76 आहेत आणि 350 डेअरी केंद्र हे महाराष्ट्रात आहेत. खाजगी डेअऱ्या किती आहेत? 250 ते 400 खाजगी आहेत. सहकारी संघ किती आहेत? 85 ते 150 पर्यंत सहकारी संघ आहेत. आता उत्पादनाची आकडेवारी, राज्यात दैनंदिन दूध संकलन होतं 2,90,00,000 सहकारी संस्थांकडून 40,23,000 लाख लिटर, तर खाजगी संस्थांकडून 1,27,18,000 लिटर एवढं दूध येतं. आता 1,40,00,000 लिटर बघा, 2024-25 ची आकडेवारी, त्याच्यामध्ये 166.26 लाख टन भारताच्या एकूण दूध क्षमतेचा वाटा आहे. त्यामध्ये 6.7% हा महाराष्ट्राचा वाटा आहे. आता सगळ्यात अधिक दूध महाराष्ट्रात कुठं हे होतं, तर ते अहिल्यानगर जिल्हा, जो उस्मानाबाद जिल्हा म्हणतो आपण, त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दूध उत्पादित केलं जातं. आता महाराष्ट्रात सुमारे 4 दशलक्ष दूध उत्पादक शेतकरी आहेत. आता प्रति व्यक्ती 347 ग्रॅम जरी दिवसाला म्हटलं तर सरासरी ते मोठं प्रमाण आहे. आणि बघा, हे एवढं दूध महाराष्ट्रामध्ये येतं, तयार होतं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये, मात्र त्याची विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. आता महाराष्ट्रामध्ये जे डेअऱ्या आहेत, आता जे व्यक्ती कोर्टात गेलेला आहे, आता त्या व्यक्तीनं कोर्टामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा तुकाराम मुंडे आयुक्त झाले एफडीआयचे, चांगलीच गोष्ट आहे. तुकाराम मुंडे धडक कारवाई करतात, चांगलीच गोष्ट आहे. सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे. मात्र ते छोट्या छोट्या व्यावसायिकांवरतीच कारवाई का करतात, हा प्रश्न उपस्थित झाला. आणि मग त्याच्यावरनं असं झालं की तुकाराम मुंडे हे फक्त छोट्या छोट्या ह्यांच्यावरती कारवाई करतात आणि त्यामुळं कोर्टाने असं सांगितलं की ह्या मोठ्या मोठ्या संस्थेवरती कारवाई का नाही, तुम्ही मोठ्या मोठ्या संस्थांवरती कारवाई करा, असं कोर्टाचं म्हणणं आलं. म्हणजे कोर्टानं डायरेक्ट तुकाराम मुंडे यांच्यावरती कोर्टानं बघा एफडीआयचे आयुक्त म्हणजे हायकोर्टानं तुकाराम मुंडे यांच्या कारवाईवरती शंका उपस्थित केलेल्या आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही मोठमोठ्या डेअऱ्यांवरती कारवाई करता. म्हणजे नागपूर खंडपीठाचा, म्हणजे मुंबई हायकोर्टाचं एक नागपूर खंडपीठ आहे आणि त्यामध्ये वर्धा भंडारा तिथल्या डेअरीवरती जी कारवाई झाली, त्या डेअरीवर कारवाई केल्यानंतर ते लोक कोर्टात गेले. म्हणजे 7 जुलै 2026 ला. आता ह्याच्यामध्ये काय झालं, 31 मे 2026 एफडीआयने वर्ध्याच्या प्रसिद्ध गोर्स भंडारा सील केलं तिथलं आणि 25.86 लाखाचा साठा जप्त केला. आता कोर्टाचं निरीक्षण काय आहे, पूर्व सूचना न देता थेट कारवाई केली, ही प्रक्रिया चुकीची. नोटीस न बजावता टाळे ठोकले, ही प्रक्रिया चुकीची. त्यामुळे संपूर्ण कारवाई बेकायदेशीर आहे असं आम्ही समजतो, असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आता नुकसान, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास 50 लाख रुपयाचं संस्थेचं नुकसान होऊ शकतं. कोर्टानं असं म्हटलंय की फक्त तुम्ही छोट्यांवर कारवाई का करता, मोठ्यांवर कारवाई का करत नाही, असं थेट सवाल कोर्टाने विचारलेला आहे.
म्हणजे तुम्ही छोट्या उद्योगधंद्यामध्ये हॉटेल, दुकान, रेस्टॉरंट ह्यांच्यावरती कारवाई करता, पण मंत्र्यांच्या हॉटेलवर कारवाई केली का? मंत्र्यांच्या दूध डेअरीवरती, गुराळावरती ह्याच्यावरती तुम्ही कारवाई केली का? साखर कारखान्यावरती कारवाई केली का? असं कोर्टानं विचारलं. आता गुटख्या प्रकरणी सुद्धा तुम्ही MCOCA हे जी कारवाई आहे तुमची, ही एकतर्फी कारवाई करताय तुम्ही, असं सुद्धा सांगितलं. आता बुलढाण्यातल्या सुद्धा एकानं याचिकाकर्त्यानं याचिका दाखल केलेली हायकोर्टात, त्याचं सुद्धा असं सांगितलं गेलं की तुम्ही ही चुकीची कारवाई करताय. आता हायकोर्टानं FDA ला आणि गृह विभागाला नोटीस पाठवली की तुम्ही याबाबत आम्हाला माहिती सांगा, याबाबत तुमचं म्हणणं मांडा आणि तुम्ही शपथपत्राद्वारे माहिती सांगा, असं सांगितलं गेलेलं आहे. आता गोरस भांडारा पुन्हा सुरू करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहे. जे सील केलं होतं ते परत तुम्ही चालू करा, असं सांगितलं गेलेलं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रावर कारवाई करताय, तुमचं स्वागत आहे, मात्र तुम्ही छोट्या छोट्या व्यावसायिकावरती कारवाई करताय आणि मोठ्यांवरती कारवाई करत नाही. म्हणजे मोठ्यांना तुम्ही घाबरताय, त्यांच्याकडनं थेट हप्ते घेताय का, असा कोर्टाचा रोष झाला. म्हणजे तुकाराम मुंडे यांचं जे काम आहे हे फक्त छोट्यांवर कारवाई आणि मोठ्यांकडनं हप्ते असं सुरू आहे का काय, असं आता ट्रोल व्हायला लागलेले आहेत तुकाराम मुंडे. त्यांनी मोठ्या मोठ्या डेअऱ्यांवरती सुद्धा जिथं बेसळ दिसते तिथं कारवाई केली पाहिजे. मंत्र्या संत्र्यांच्या दुकानांवरती सुद्धा कारवाई केली पाहिजे, तरच पुन्हा तुकाराम मुंडे यांना लोक वाह करतील, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.